पुण्यात सध्या गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे। विशेषतः हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवणे आणि वाहनांची तोडफोड करणे या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे। अशातच सिंहगड रोड परिसरात हिंगणे भागात एक धक्कादायक घटना घडली आहे। काही तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली, तसेच 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली। विशेष म्हणजे ह्या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर थेट कारवाई न करता त्यांच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे। पुण्यातील सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या हिंगणे भागात काही 15 ते 20 तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली। या तोडफोडीमध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले। या घटनेसंदर्भात पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात काही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास करायला सुरुवात केली असता वाहनांची तोडफोड करणारे सर्वजण अल्पवयीन असल्याचं लक्षात आलं। इतकंच नाही तर सर्वजण दारूच्या नशेत असल्याचे देखील तपासातून समोर आलं आहे। अल्पवयीन असल्यामुळे आरोपींना अटक करता येत नसली तरी पोलिसांनी थेट त्यांच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे। तसेच पोलिसांनी ज्या बारमधून ह्या अल्पवयीन तरुणांनी दारूची खरेदी केली होती तो बार सील केला आहे। बार मालकावर अल्पवयीनांना मद्यपुरवठा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 तारखेला पुण्यातील हिंगणे भागात इथे काही तरुणांनी वाहनाची तोडफोड केली आहे अशी माहिती मिळाली होती। 20 वाहनांचे मोठे नुकसान या घटनेत झाले होते। या गुन्ह्यात काही अल्पवयीन तरुणांचा समावेश होता। अल्पवयीन तरुणांना अटक करता येत नसल्याने या प्रकरणात त्या तरुणांच्या आई वडिलांना आरोपी करण्यात आले आहे।